उज्ज्वला बैसाने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। चांदवड शहरातून मनमाडकडे जाणाऱ्या चांदवड मनमाड महामार्गाचे काँक्रिटीकरणासाठी शासनामार्फत कोट्यवधी रुपयाचा निधी ठेकेदारामार्फत खर्च करण्यात आला। मात्र गेल्या 3-4 वर्षापासून या ठेकेदारांमार्फत अत्यंत कासव गतीने काम चालू असून काँक्रिटीकरणाच्या नावावर चांदवड ते मनमाड दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला 100 ते 150 वर्षापूर्वीचे शेकडो वडाचे व वेगवेगळ्या जातीचे मोठे मोठे डेरेदार वटवृक्षांची कत्तल करण्यात आली। पण त्या बदल्यात नवीन वृक्ष लावण्याची तरतूद असतानाही ठेकेदारामार्फत कोणत्याही प्रकारचे वृक्षारोपण करण्यात आले नाही। तसेच रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या डावकर नगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असलेले स्ट्रीट लाईट पोल सुद्धा काढून घेण्यात आले। त्यामुळे चांदवड चौफुली सरकारी विश्रामगृह ते डावकर नगर रात्रीच्या दरम्यान अंधाराचे साम्राज्य असते। रस्त्याच्या मधोमध स्ट्रीट लाईट लावणे गरजेचे असतानाही अजून कोणत्याही प्रकारची लाईट व्यवस्था करण्यात आलेली नाही। रात्रीच्या दरम्यान नागरिकांना चालणे ही मुश्किल झाले आहे। तसेच रस्ता बनवताना दोन्ही बाजूने नागरिकांना येण्या जाण्यासाठी प्युअर ब्लॉक लावणे गरजेचे होते, परंतु रस्त्याच्या एकाच बाजूला प्युअर ब्लॉक लावले व दुसऱ्या बाजूला लावलेच नाही। तसेच लासलगाव चौफुली ते सरकारी विश्रामगृहापर्यंत गतिरोधक लावणे गरजेचे आहे, कारण गाड्यांचा वेग जास्त असल्याने वारंवार अपघात होत असतात। त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष असून वारंवार तक्रारही करून उपाययोजना होत नाहीये। या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ आहेर यांनी माहिती दिली। हा रस्ता आहे चांदवड ते मनमाड हायवे होता, पण हा महाराष्ट्रामध्ये खड्ड्यांसाठी प्रसिद्ध होता। पण शासनाने कोट्यवधी रुपये खर्च केला आणि हा इथे काँक्रिटीकरणाचा नवीन रस्ता बांधला। तर हा नवीन रस्ता झालेला आहे, पण इथे जो संबंधित ठेकेदार असेल या हवेचा ते अधिकारी असेल, संपूर्ण अंधार बघा। इथून हा संपूर्ण चांदवड ते मनमाड हा संपूर्ण अंधारच अंधार आहे। म्हणजे गाडी चालवायला सुद्धा संपूर्ण भीती वाटते लोकांना, रात्रीचा प्रवास करू शकत नाही। पूर्ण अंधार असल्यामुळे इथे लोकांनी गाडी कशी चालवायची हा एक मोठा प्रश्न पडतो इथे। आणि जवळजवळ इकडे कॉलन्या आहे, ह्या रस्त्याने संपूर्ण कॉलन्या आहे आणि जवळजवळ 3,500 ते 4,000 लोक राहतात इथे। पण त्या लोकांना सुद्धा भीती वाटते या रस्त्याने कसं जायचं, याचा प्रवास करायला, रात्री बेरात्री हॉस्पिटलमध्ये यायला। संपूर्ण अंधार आहे आणि अंधार असल्यामुळे लोकांनी कसं जायचं हा एक मोठा प्रश्न पडलेला आहे लोकांना। आणि इथे स्ट्रीट लाईट होती पहिले, स्ट्रीट लाईट असल्यामुळे काय केलं ठेकेदारांनी, ती स्ट्रीट लाईट पण काढून टाकली। स्ट्रीट लाईट काढून टाकले, ते पोल कुठं गायब केले ते माहिती पडलं नाही। आणि त्यानंतर इथे वृक्ष होते, 200-250 वर्षापूर्वीचे मोठमोठे वृक्ष होते, पण ह्या लोकांनी ते वृक्ष पण काढून टाकले। म्हणजे वृक्ष पण राहिले नाही इथे आणि नवीन वृक्ष लावायचे होते, तर नवीन वृक्ष सुद्धा या लोकांनी, म्हणजे तो ठेकेदार असेल किंवा अधिकारी असेल, ते सुद्धा त्या ठेकेदारांनी वृक्ष रोपण केलेले नाही। आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जो हवे इकडनं ह्या साईडनी ज्या लक्झरी आहे, 100 ते 150 लक्झऱ्या रात्रीच्या पुण्याला जातात इकडनं। हा शॉर्टकट असल्यामुळे 100 ते 150 लक्झऱ्या जातात। पण ह्या सिन्नर मार्गे, ह्या निफाड तालुक्या मार्गे, पण इकडे पण संपूर्ण अंधार आहे। तर लाया तिथे दिसत सुद्धा नाही का गाडी कुठे द्यायची हा एक मोठा प्रश्न आहे इथे। आणि ह्या इथे एक मोठा हायमास होता इथे अंधार असल्यामुळे हायमास होता, तो हायमास सुद्धा दिसत नाही। म्हणजे पूर्ण इथे चौफुली आहे पण संपूर्ण अंधार दिसत आहे। म्हणजे आणि इथे ह्या साईडला हे विश्रामगृह आहे, हे विश्रामगृह आपल्या महाराष्ट्राच्या आदरणीय भारतीताई पवार खासदार ह्या निधीतून ते विश्रामगृह बांधलेलं आहे। पण विश्रामगृह बांधलेलं असल्यामुळे इथं मोठमोठे नेते येतात रात्रीचे, पण अंधार असल्यामुळे ते विश्रामगृह सुद्धा दिसत नाही। असा एक इथे म्हणजे एवढा अंधार असतो रात्री बेरात्री। हा ठेकेदाराचा आणि जे रस्त्याचे जे अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे ह्या शहरवासियांना चांदवड ते मनमाड रस्त्यावर संपूर्ण अंधारात राहावं लागत आहे। रात्रीची गाडी नेता येत नाही, तर एक भीती निर्माण झालेली आहे। संपूर्ण अंधारच अंधार आहे, असा एक मोठा इथे संपूर्ण अंधार आहे। यांनी हायमास लावला पाहिजे इथे मोठा, इथे हायमास लावले तर इथे हायमास राहिले तर मग इथे दिसेल लोकांना पण। आणि चांदवड ते मनमाड स्ट्रीट लाईट पाहिजे। त्याच्यानंतर इथे चौफुली असल्याने इथे मी स्वतः रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मी विणकर राईची मागणी केलेली, ठिकठिकाणी गतिरोधक द्या तुम्ही। त्यानंतर सिग्नल मागितलेले, सिग्नल द्या म्हणजे जे करून अपघात होणार नाही। आणि अंधारामध्ये तर रात्रीतून अपघात मोठ्या प्रमाणामध्ये होता।
सर्वात जास्त अपघात जर वाढलेला असेल तर ह्या चांदवड ते मनमाड हायवेवर वाढलेले, कारण दिसतच नाही ना, अंधारच आहे मोठा, त्यामुळे अपघात वाढलेले आहे. गतिरोधक नाही, या रस्त्यावर अशा मोठमोठ्या खटक्या पडलेल्या आहे. या खटक्या बघा, या अशा खटक्या पडलेल्या गाडी आता ती इथे महिला गाड्या घेऊन जर स्कूटी घेऊन जातात, महिला सुद्धा त्या गाड्या घेऊन पडतात. म्हणजे दिवसभरामध्ये अपघात मोठ्या प्रमाणामध्ये इथे वाढलेले. तर लवकरात लवकर ह्या जे पण रस्त्याचे जे अधिकारी असेल, जो ठेकेदार असेल, त्यांनी तात्काळ चांदवड ते मनमाड रस्त्यावर लाईट बसवण्यात यावे, हायमास बसवण्यात यावे. तसेच येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी धनंजय पाटील. अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज.